इंद्रायणीचं पसायदान 23 मार्च अंदाज अंदाजानंच घ्यायचा असतो. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर, अभिवाचक निशा थोरे. सकाळ होते. आकाशातली नक्षत्र निळाईच्या कुशीत शिरतात. आकाश अगदी निरभ्र असतं. कोठेही साधा पांढुरका ओरखडाही नसतो. त्यामुळे कुठल्याही वादळाची मुळीच शक्यता नसते. आजचं हवामान अगदी चांगलं आहे असा हवामानाच्या अंदाजाचा अंदाज घेण्याची सवय असलेल्या मध्यमवर्गीय माणसाला वाटायला लागतं. तो अगदी निर्धास्त असतो, बिनधास्त असतो. हवामान चांगलं म्हणून दिनमानही चांगलं या वेगळ्याच खुशीत असतो. पण कुठून कशी माशी शिंकते हे त्यालाही कळत नाही. शिंकणं माशीच्या गावीही नसतं, म्हणूनच माशीलाही कळत नाही. माणसं आपल्याला का शिंकायला लावतात असं माशा एकमेकींना विचारत असतात. माणसाच्या शिंकण्याच्या प्रतिमा माशास आपल्या संयुक्त डोळ्यात साठवत असतात. एवढ्यात अचानक कमी दाबाचे पट्टे निर्माण होतात. मध्यमवर्गीय माणसाला ते पट्टे जास्त दाबाचे वाटायला लागतात आणि सोसाट्याच्या चक्रीवादळासह मुसळधार पाऊस येतो. आभाळच फाटलेलं असतं. मध्यमवर्गीय माणूस वाट पाहत असतो मोसमी वाऱ्यांची, पण त्याच्या वाट्याला येतात वादळी वारे. पाऊस त्याला चांगलंच झोडपून काढतो. पावसानं झोडपलं हे पावसालाच सांगावं लागतं. पाऊसही त्याची फिरकी घेत राहतो. पुन्हा असं झोडपणार नाही, हे शेवटचंच झोडपणं असं सांगत राहतो. दिवस पावसाळ्याचे असतात, तरीही उन्हाची काहिली असते. आकाशात एकही ढग नसतो आणि चक्क उन्हात त्याला इंद्रधनुष्य दिसायला लागतं आणि त्याला भोवळ येते. पावसाळ्यात त्याच्या रिमझिमचे अंदाज चुकतात आणि वाटायला येते ती गारपीट. मध्यमवर्गीय माणसाचे अंदाज नेहमीच चुकत असतात. पावसात भिजल्यावर तो छत्री विकत घेतो तेव्हा छत्रीचे भाव वाढलेले असतात. महागडी छत्री शेवटी कोरडीच राहते. त्याचा छत्री उघडण्याचा अंदाजही चुकलेला असतो. त्याने स्वेटर विकत घेतलं की थंडी नेहमीचीच गुल होते. कोवळं ऊनही त्याला तडाखा देत राहतं. शिळानं नेहमी त्याच्यापासून दूरच पळत असते. तो जवळ गेला की सावलीसुद्धा लांब जाते. त्याच्यासाठी रूम टेम्परेचर आणि प्रेशर कधीच नॉर्मल नसतात. घराच्या हवामानाचे अंदाज चुकले की सगळेच अंदाज चुकत राहतात. मग स्वतःचा अंदाजही कळत नाही, स्वतःचा अंदाजही घेता येत नाही आणि मग स्वतःबद्दलचे अंदाजही चुकत राहतात. परिणाम असा की स्वतःचा अंदाज सुमार होत जातो. म्हणूनच कोणताही अंदाज अंदाजानेच घ्यायचा असतो आणि अंदाज अंदाजापुरताच ठेवायचा असतो. सगळे अंदाज लक्षात घेऊन तयारी मात्र सगळ्यांचीच करायची असते. हे आजचा जागतिक हवामान दिन रोजच सांगत असतो. धन्यवाद.